रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाभोळ चंडिका देवी शिमगोत्सव होळी उत्साहात पेटवून सुरुवात झालाय आणि भाविकांनी देवीच्या पालखीचं दर्शन घेऊन होळी दहन केलं। कोकणामध्ये शिमगोत्सवात पालखी नाचवण्यासोबतच पालख्या भेटण्याची अनोखी परंपरा आहे। या परंपरेप्रमाणे अंजर्ले येथे होळीला पालखी भेटण्याचा सोहळा पार पडला। जवारमधील गावपाड्यात पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला। इथे प्रत्येक समाजातील एक मुख्य व्यक्तीच्या हस्ते सामुदायिक होळी पेटवली जाते। पुरणपोळी, पापडी, गुळ खोबरं, साखर गाठ्यांची माळ करून होळी देवतेला अर्पण केली जाते। अकोल्यामध्ये होळी आणि धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। शहरामध्ये अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होलिका दहन झालं, तर काही ठिकाणी भ्रष्टाचार, अविचार यांच्या प्रतिकात्मक होळीचं दहन करण्यात आलं। होळी म्हटलं की कोकणानंतर कोळीवाड्यातील उत्साह आणि परंपरा डोळ्यासमोर येते। यावेळी मुंबईतल्या वर्सोवा कोळीवाड्यामध्ये असाच उत्साह बघायला मिळाला। पारंपरिक वेशभूषेसह पारंपरिक नृत्य सादर करत होळीचा उत्सव आनंदात साजरा होतोय। मुंबईतल्या माहीम कोळीवाड्यामध्ये होळी सणाचा उत्साह बघायला मिळाला। पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात येते। या ठिकाणी सुपारीच्या झाडावर देवीची प्रतिकृती बनवण्यात आली। दरम्यान कोळी बांधव पारंपरिक वेशभूषेत नृत्य करताना दिसले। श्री मार्तंड जेजुरी गडावरती खंडोबा मंदिर गाभाऱ्यात होळी निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। भक्तांनी खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। ठाण्यातल्या किसननगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी होलिकेचं पूजन करत होळी दहन करून उत्सवात सहभाग घेतला। पर्यावरण पूरक होळीचं आवाहन करत उपमुख्यमंत्री शिंदेंनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या। विरोधकांनी सुद्धा विकास गंगेत सहभागी व्हावा असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलं। वाशिम शहरातील नागरिकांनी गुटखा, सिगारेटचं, तंबाखू या व्यसनांचं उच्चाटन व्हावं या उद्देशानं गुटखा, तंबाखू, सिगारेट यासोबतच प्लास्टिक पिशव्यांचं दहन केलं। या होळीचं अनेकांनी कौतुक केलं। बावळमधील प्रतिशिर्डी शिरगाव येथे साईबाबांची मानाची होळी पेटवण्यात आली। होळीची पारंपरिक विधिवत पूजा करून साई भक्तांकडून होलिका दहन करण्यात आलं। होळी उत्सवानिमित्तानं वरळीतल्या बीडीडी चाळीमध्ये वीर नेताजी क्रीडा मंडळाच्या वतीनं टोरेस घोटाळ्याविरोधात 50 फूट उंचीचा देखावा साकारण्यात आला। या मंडळाकडून गेल्या 42 वर्षांपासून अशीच होळी साजरी होते। गोंदिया जिल्ह्यातील कमर गावात वाईट विचारांची होळी करत टाळ, खंजरी, ढोलकी ही वाद्य वाजवत फेरी काढण्यात आली। मुख्य चौकात नागरिकांनी गावातील कचरा गोळा करून त्याची होळी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकर विरोधात कोल्हापुरात होळी दहन करण्यात आलं आणि कोरटकरच्या वक्तव्याचा निषेध करत यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात होळी साजरी केली। बांगलादेशी रोहिंग्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत दुष्ट प्रवृत्तीला देशाबाहेर हाकलल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा दिला। तळहोळी यावर्षीपासून पुणे शहरातनं महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये उपशहर, शासकीय, निमशासकीय कार्यालय, वनक्षेत्र तसंच भारतातील इतर राज्यांमध्ये सुद्धा साजरी होणार आहे। तळहोळी ही ठिणगी आहे, तिचा वणवा व्हायला हवा असं आवाहन करण्यात आलंय। आरोग्य, ऊर्जा आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बंजारा बांधवांचा पारंपरिक होळी साजरी केली। पारंपरिक वेशभूषा करून त्यांनी लेंगी नृत्य केलं। होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी शांतता भंग होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलली आहेत। या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील 518 गुन्हेगारांना गावबंदीचे आदेश देण्यात आले। दापोलीमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात येते। जास्त लाकडाचा वापर न करता गवताच्या साह्यानं होळी पेटवण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या सुरभीनगर परिसरात अयोध्येतील महंत विष्णुदास त्यागी यांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आलं। महंत विष्णुदास त्यागी यांनी होलिका पूजन करून नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। विरार पूर्वेकडील साईप्रसाद मित्र मंडळानं महागाई, बेरोजगारी, गरिबी आणि ईव्हीएम हटाव देश बचाव असे संदेश देणारी होळी उभारली। सरकारी योजनांचा देखावा होळीच्या माध्यमातून साकारण्यात आला। नंदुरबारमधल्या बालाजीवाडा देवस्थानची होळी मोठ्या उत्साहात प्रज्वलित करण्यात आली। होळी प्रज्वलित झाल्यानंतर याच होळीवरनं गावातील सार्वजनिक सगळी होळीची मंडळ टेंभे पेटवून आपापल्या होळ्या पेटवतात। नागपुरात यंदा 700 ठिकाणी होलिका दहन केलं गेलं। पारंपरिक पद्धतीनं पूजन करून होलिका दहन करून नागरिकांनी गुलाल लावत उत्साहात होळी साजरी केली। बुलढाण्यामध्ये पिंपळगाव सराई या गावामध्ये सैलानी बाबा यात्रेला सुरुवात झाली आहे। लाखो नारळांची होळी पेटवून यात्रेला सुरुवात झाली। लाखो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला। नागपुरातील नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापारी
संघटनेच्या वतीनं होळी उत्सव साजरा करण्यात आला। एलबीटी कर विभाग बंद करावा अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी होळी साजरी केली। चिपळूण तालुक्यातील गोवळकोंड आणि पेठमाप इथे मोठ्या उत्साहात करंजेश्वरी आणि सोमेश्वर देवांचा शिमगो उत्सव साजरा झाला। शिमगोत्सवा दरम्यान पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा होतो। देहूतील देऊळवाड्यासमोर संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते होळीचं दहन करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या प्रवेशद्वारासमोरच पांडुरंगाचं नामस्मरण करत होलिका पूजन करण्यात आलं। गोंदियाच्या आमगावमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली। शेणाच्या 5000 गोवऱ्यांपासून होळी तयार करून वृक्ष संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला। मुंबईतल्या लोअर परेल इथल्या योगेश्वर सोसायटी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करते आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नागरिकांनी होलिकेचं पूजन करत दहन केलं। ग्रामीण भागात शिमगोत्सवाचा उत्साह आहे। पालख्या नाचवण्यासोबतच वेगवेगळ्या पारंपरिक खेळांची प्रथा आज देखील जपली जाते। दापोलीच्या बोरथळ या गावातील जाखमाता देव नमन हे भाविकांसाठी खास आकर्षण ठरतंय। जळगाव जिल्ह्यातील जामुनजिरा गावात परंपरेप्रमाणे होळी निमित्तानं आदिवासींच्या भोंगरा बाजार पार पडला। या बाजारात मध्य प्रदेशासोबतच सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासींनी सहभाग घेतला। दिव्यांग बांधवांना कोरड्या रंगांच्या होळीचा आनंद घेता यावा यासाठी अमरावतीमधील अंध विद्यालयात इको फ्रेंडली धुलीवंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद साजरा केला। रायगडच्या पेडमधील कुंभाराळी, नंदीबाळ नाका आणि कोळीवाड्यात 40 फूट उंचीची होळी उभारण्यात आली। कोळीवाड्यातली ही होळी नागरिकांचं खास आकर्षण बनली आहे। धुळवडी निमित्तानं आज सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा बंद असेल। त्यानंतर दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो सुरू असेल। मध्य रेल्वेनं होळीसाठी स्पेशल ट्रेन चालवण्याचं नियोजन केलंय। देशात एकूण 184 होळी स्पेशल ट्रेन चालवण्यात येत असून त्यातील 62 रेल्वे गाड्या महाराष्ट्रात धावणार आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळणारं अनुदान आणि वित्तीय संस्थेकडून मिळणाऱ्या कर्जातनं 127 कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची थकबाकी द्या असे आदेश उच्च न्यायालयानं विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाला दिलेत। अंधेरीतल्या डीएन नगर आणि जुहू गुलमोहर मार्ग परिसरात असलेल्या इमारतींच्या उंचीवरील निर्बंध उठवण्यासाठी आता पुढील पावसाळी अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्यामुळे या परिसरातील सुमारे 400 जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू होण्यास विलंब होणार आहे। प्रत्येक टोल प्लाझावरती फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं तसंच रोख देयकांसाठी दुप्पट शुल्क आकारण्याच्या राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण आम्हाला आढळून आलेलं नाही असं निरीक्षण नोंदवून फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळली। पुणे कोल्हापूर महामार्गावरनं लोहमार्गावरनं धावणारी हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जेजुरी रेल्वे स्थानकात थांबणार आहे। रेल्वे प्रशासनातर्फे असं नियोजन केल्याचं पुणे आरपीएफच्या प्रियांका शर्मांनी सांगितलं। पिंपरी महापालिकेच्या कर आकारणी विभागाच्या वतीनं कर वसुलीची कार्यवाही सुरू आहे। तर कर भरण्यासाठी 18 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे महापालिकेचे मुख्य कार्यालय तसंच 18 विभागीय कर संकलन कार्यालय यापुढे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरू असणार आहेत। स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवावा असं आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांनी सांगितलं। बेळगाव ते नागपूर दरम्यानची विमान सेवा 15 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागपूरला जाण्यासाठी बेळगावकरांना अन्य मार्गाने जावं लागणार आहे। तर या दरम्यानची बुकिंग सुद्धा बंद करण्यात आली आहे। होळीच्या दिवशी राज्यातील बाजार समितीत 91,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। यात पुण्यामध्ये सर्वाधिक 14,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। कांद्याला प्रति क्विंटल 1100 ते 1950 रुपयांचा सरासरी दर मिळालाय। जतमध्ये द्राक्ष काढणीची लगबग सुरू झाली। मात्र द्राक्षाला प्रति किलो फक्त 35 ते 40 रुपयांचा दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा कल बेदाणा निर्मितीकडे वळवलाय। म्हणून बेदाण्याची शेड हाऊस सुद्धा आता फुल झाली आहेत। सरकारनं आता गेल्या हंगामात म्हणजे 2023-24 मध्ये गहू उत्पादनात राज्याच्या वाट्याबाबत नवीन आकडेवारी जाहीर केली आहे। कृषी मंत्रालयानं जाहीर केलेल्या यादीत उत्तर प्रदेश गहू उत्पादनात पूर्वीप्रमाणेच 31.60% उत्पादन वाट्यासह अव्वल स्थानावर आहे। तर त्यापाठोपाठ 21.3% उत्पादन वाट्यासह मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावरती आहे। बहुतांश शेतकऱ्यांचा गहू सध्या घरात आलेला आहे।
शेतकरी बाजार दराचा अंदाज घेऊन मग गहू विक्रीला प्राधान्य देत आहेत. गव्हाला मुंबई बाजारात कमीत कमी 3,000 ते सरासरी 4,500 रुपयांचा दर मिळतोय. मुंबईचं तापमान दिवसेंदिवस वाढतंय. दमट वातावरणामुळे मुंबईकरांना उन्हाचा असह्य त्रास होतोय. पुढील काही दिवस मुंबईमध्ये उष्ण आणि दमट वातावरण असंच राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पुणे शहरात सुद्धा यंदाच्या मोसमात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील पालिका हद्दीतील लोह गावात 40 डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 40 पार गेल्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले. सूर्यानं आग ओकायला सुरुवात केल्यामुळे राज्यात कमाल तापमानाचा पारा 40 पार गेलाय. तर मुंबई, रत्नागिरी, अकोला, नागपूर, यवतमाळ इथे उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे नागरिक गरमीनं हैराण झाले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडीत मृत्यूसाठी दंडाधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी अहवालाद्वारेच 5 पोलिसांना जबाबदार ठरवलंय. त्यामुळे या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल होणार की नाही याचा निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवलाय.